ए कुठं चाललाय? तुला पैसे बिशे द्यायचं कळतं का नाही? अहो थांबा सावकार, तुमचं भागवतो. किती दिवस झालं पैसे राहिलेत तुझं? हा अहो नाही हो, आमचं थोडं परिस्थिती वेगळी आहे, थोडं घरात तू काय. मला सांगू नको बाकीचं. गाडीवर बस चल. नाही हो सावकार, तुमचं भागवते 4 दिवसात कुठलं तर काम धरतो आणि भागवतो. नाही पैसे दिला म्हणजे याद राख. भागवतो सावकार हो. एवढ्या हात भारी पाय आणलं बांधून टाकीन तुला. हो, एवढ्या भारी गोट्यावर तुला शेण काढायला ठेवेन. नाही एवढ्या बार तुम्ही काय तर करून कुठलं तर आणून भागवतो. 4 दिवसात टायमिंग देतोय तुला. 4 दिवसात नाही दिला तर गोट्यावर हातपाय बांधून टाकेन. शेण म्हशीचं काढायला लावेन. देतो. काय तर करून देतो तुमचं. बघ लक्षात राख. 4 दिवसात नाही दिला तर बघ मग हातपाय बांधून टाकेन. चल निघ. अरे देवा, कुत्र्या जन्म द्यायचा होता तर कुत्रं का नाही बनवलं रे तुम्हाला? 4 बोटाचं पोट भरायला सुद्धा आम्हाला लावडा लागतंय. हे असं कसा न्याय तुझा? अरे देवा, जीवन आमचं एवढं नरक झाले ना. आम्ही जगण्यासाठी भाकरी खात नाही तर भाकरीसाठी जगतोय आम्ही. घरी गेले की बायकोची किरकिरी, घरात मीठ नाही, तेल नाही, पीठ नाही. बाहेर गेले की सावकाराची किरकिरी. अरे कसं जागावं सांग रे देवा, काय करावं रे देवा? मला नाही राहायचं देवा ह्या जगात. येडा झालाय काय? काय करणार? उडी का मारला मला नाही जगाच्या जीवनात. अरे शांत हो. चल. नाही, मला नाही जगाच बाहेर. अरे चल. एवढं आयुष्याला वैतागून कसं चालायचं? ही धर पाणी पी. काय झालं एवढं? काय एवढं आयुष्याला वैतागलाय? एवढं असं आत्महत्येचा विचार डोक्यात कशा पाय आणला एवढा? आता तुम्ही काय जर मला जगायची इच्छा राहील नाही बा. अरे असा कसा मरणारा डोक्यात तू विचार आणलाय? अरे काय आयुष्यात चढ उतार असते. आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय, हे आयुष्य जे आहे 86 लाख योनीतनं प्रवास केल्यावर आपल्याला मिळाला ही नरदेह. ही माणसाचा जन्म का असा तसा मिळाला नाही. हे दगड धोंड्यात, झाडा झुडपात, किड्या मुंग्यात, पशु पक्ष्यात राहिलोय. तेव्हा कुठंतरी ही एवढ्या सगळ्या ज्या रांगेतनं आल्यावर माणसाचा हा देह मिळालाय. आणि सजासजी असा तुम्ही संपून चाललाय. तुम्हाला काही आयुष्य म्हणजे एका पुस्तकाचं पान वाटतंय का? की पटलं नाही म्हणलं की फाडून टाकायचं. आयुष्य म्हणजे एक प्रवाह आहे. त्या प्रवाहावर चढ उतार, ऊन सावलीचा खेळ चालत असते. आता हे रस्त्याला जाताना चढ लागला म्हणून गाडी ढकलून द्यायची का? एवढं सोपं आहे का आयुष्य? काय झाले नेमकं तुझ्या आयुष्यात मला सांग. काम मिळालं नाही म्हणून वैतागलो, तो कर्जाला एकदा वैतागलो. या घरी जाऊन 4 गोष्टी बायकोला सांगावं म्हणलं. बायको काय तर तोडगा काढेल म्हणलं, तरी सुद्धा बायकोने चिडचिडी केली. लाकडं बी वल्लीच आहे ती, पेटत नाही ती. काय बाई, एक चूल एक पेट ना, गॅस बी नाही घरात, पोटा पाण्याच्या अपदा चालू आहे. काय करू ते स्वयंपाक? कधी येते ती काय? आज पण पिशवी रिकामीच आहे. काय लेकरं बाळ, आता काय करावं? आज बी रिकामीच आणली का पिशवी? घरात पीठ नाही, मीठ नाही, तेल नाही, काय बी नाही घरात. काय समजा खायचं का काय खायचं? काय करू? सगळे वारा हिंडून वैताग आला. काम कुठं भेटत नाही. सगळे दरवाजे मोकळे झाले. आता काय करून काय नाही मला समजेना. आता लेकरं बाळाचं कसं होणार? माझ्या भविष्यात काय अर्थ राहील नाही ग. कर्जाने तर भुलून गेलो. या चौकात गेली ती सावकार नाही तसलं बोलतंय 4 माणसात. काय करून काय नाही झालंय ग. काम तरी ते भेटत नाही. वारा हिंडून वैताग आलाय. कुठवर तरी एकटा जीवनाला टक्कर देऊ. बाहेर गेलं सावकाराच किरकिरी, हिथं आलं तुमची किरकिरी. या जगात जगू का असं नाही झालंय मला. मी गेल्यावर तर मन शांत होईल ना तुमचं? अहो असं काय बोलतो तुम्ही? मनात चुकट असला विचार आणू नका. न घरदार शेत गेलं तरी चालतंय, पण तुमच्याशिवाय आमच्या जीवनाला अर्थच नाही. अहो कर्ज झाले म्हणून काय झालं? दोघं मिळून कष्ट करू, पण आपण दोघं मिळून राहू, पण मला सोडून जाऊ नका. हो नाही, आता मला जीवनाला वैतागला. मी राहत आहेत. अरे तुझी बायको बोलते ती एकदम बरोबर बोलते. पैसा गेला तर पैसा परत कमवता येईल. नोकरी गेली तर दुसरी मिळेल. घर गेलं तर घर नवीन बांधता येईल. पण माणसाचा देह गेला ना, आणि माणूस गेला का पुन्हा माघार येत नाही. तिथनं पुन्हा वन्स मोर नाही. त्यामुळं वपू काळ्याने आपल्याला सांगून ठेवलंय की प्रत्येक अंधारानंतर एक पहाट असते. फक्त ती पहाट बघायचा धीर तुमच्याकडे पाहिजे, तेवढा संयम पाहिजे. मान्य आहे ही काळी रात्र आहे, पण असं ही उजडणारच नाही, पहाट होणार नाही असं काय आहे का? उजडणार आहे. तुम्हाला एक सांगू का, हा देह, हे शरीर, ही श्वास, ही संधी, ही निसर्गाची देणगी आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला ही संपवायचा? तुम्हाला निसर्गानं दिलेली देणगी जी आहे ना,
आनंदानं ह्याचा स्वीकार करा, आनंदानं जगा. हे असा संपवायचा विचार करू नका. होय राव, मी लय चुकीचे विचार करत होतो. बायको माझी एवढी खंबीर सगळी साथ आहे माझी. या संकटाचा आम्ही दोघं मिळून ह्याचा नष्ट करतोय जा, तर असा विचार कधीच करणार नाही. तर मंडळी, आयुष्य ही निसर्गानं दिलेली खूप मोठी देणगी आहे. एका क्षणिक दुःखापायी हे आयुष्य संपवण्याचा विचार अजिबात करू नका. आणि हा निसर्गाचा आणि या देवानं दिलेल्या देणगीचा सपशेल अपमान आहे. तुम्हाला काही अडचण येऊ द्या, आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असलं तर बोला, मित्रांना बोला, भावाला बोला, कुटुंबाशी बोला, घरच्यांशी बोला, पण हा प्रॉब्लेम बोलून सॉल्व्ह करा. जर कुणाच्या मनात जर असा विषय आला किंवा असा विचार आला तर आम्ही खाली नंबर देतोय, त्या नंबरवर संपर्क करा आणि एकटं झगडू नका. हा विचार किंवा तुमचं दुःख सगळ्यांसोबत शेअर करा, पण आयुष्य संपवू नका. धन्यवाद.